विष्णू साठेंनी बड्या नेत्याला फोन केल्याचा संशय। विष्णू साठेनं धनंजय मुंडेंना फोन केला का? धनंजय मुंडेंचे मोबाईल जप्त करा, मनोज जरांगेंची मागणी। रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना मिळावं हा आमचा हट्ट। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 3 आमदार। मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस। नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रावर मुक्कामी। पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी। शिर्डीत भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय। मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखेंचा दावा। कल्याण कोळसेवाडी अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपींच्या विरोधात येत्या आठवड्याभरामध्ये आरोपपत्र दाखल करणार। खटला जलदगती न्यायालयामध्ये चालून कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने तपास पूर्ण। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती। राज्यामधील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव। रुग्णसंख्या 170 वर। बाधितांपैकी 109 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 61 रुग्ण आयसीयूमध्ये, 20 व्हेंटिलेटरवर, तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।